जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गुरुनाथ बागडे ग्राफिक्स या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिझाईनसाठी लागणारी साईज ती कशी घ्यायची ते शिकणार आहे। त्याचबरोबर फीट टू इंचेस कसं कन्वर्ट करायचं आणि आपले साईजची रिझोल्यूशन असते ती कशी कॅल्क्युलेट करून काढायची, त्याच्या दोन पद्धती आपण आज शिकणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या टेलिग्रामला पण नक्की जॉईन करा। त्याचबरोबर आपल्या इंस्टाग्रामला पण नक्की जॉईन करा। ठीक आहे, तर चला आता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। ठीक आहे, तर आता आपण आलो आपल्या फोटोशॉपच्या मेन स्क्रीनवरती। आता आपल्याला इथं क्रिएट नाव आणि ओपन दिसेल, तर आपल्याला क्रिएट नाववरती क्लिक करायचं। नेहमी ओपन करून कधीच आपल्याला कोणतीच इमेज घ्यायची नाही आहे, कारण त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉपर साईज आणि रिझोल्यूशन सेट नसते आणि त्यामुळे आपलं डिझाईन असते ती पिक्सेलेट होते। त्यामुळे कधीच ओपनमधून तुम्हाला डायरेक्ट घ्यायचं नाही आहे। जर तुम्हाला पूर्ण डिझाईन बनवायची असेल तर ओपनमधून कधीच घ्यायचं नाही आणि क्रिएट न्यूवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा बॉक्स पूर्ण आज आपण क्लिअर करणार आहे। तर सर्वात पहिलं इथं येतं टायटल। आपला तुमचा कोणतं पण डिझाईन असेल त्याचं टायटल तुम्हाला टाकायचं असेल तर इथून तुम्ही टाकू शकता। त्याच्यानंतर येते आपली विड्थ हाईट। इथं पिक्सल असतं, आल्या पिक्सल असतं, तर आपल्याला आल्या इंचेस करायचे। ठीक आहे, इंचेसमध्येच काम करायचं आपल्याला, कायम पिक्सलमध्ये काम करायचं नाही, लक्षात असू द्या। इंचेसमध्येच आपल्याला काम करायचे। ठीक आहे, तर इथं आपण पहिल्यांदा तर इंस्टाग्रामचा रेशिओ घेऊ, एखादा 4:5चा रेशिओ घेऊ आपण। तर 4 विड्थ आणि हाईट 5। ओके, तर याचे रिझोल्यूशन असते 500 रिझोल्यूशन। ओके, तर समजा तुमचा PC चांगलं कॉन्फिगरेशनचा असेल तर तुम्ही 800 पण ठेवू शकता, 700 पण ठेवू शकताय, 500च्या वरतीच ठेवू शकता। तर 500च्या वरती कधी ठेवायचं किंवा 500च्या खाली अजिबात ठेवायचं नाही। जर मी तुम्हाला सांगतो की जी साईज 10च्या पुढे असेल ती ठेवायची नाही, 10च्या आतच तुमची साईज पाहिजे। ठीक आहे, 10च्या आत असेल तरच तुम्ही 500 रिझोल्यूशन ठेवू शकता। आता उदाहरण तुम्हाला एखादा सांगतो मी। समजा तुमच्याकडे 7:8 डिझाईन आहे, 9:10 डिझाईन, 10:10 आणि 4:5 आहे। समजा इथं 4:5 आहे, ही जर असेल तर तुम्ही 500 रिझोल्यूशन ठेवू शकता। त्याच्यानंतर आता रिझोल्यूशन कमी करायचं, 300 रिझोल्यूशन ठेवायचं। आता आपण रील्सचा रेशिओ बघू, जो 9:60 असतो, 9 आणि 60। आता 9:60 मध्ये आपली ज्यादातर उभा फॉर्मॅट वापरतात। आपण रील्स असो, रील्सचा पोस्टर बनवायचा असला तर त्याला आपण 9:60 वापरतो, किंवा कोणती पण उभे डिझाईन असला। आता सध्या खूप जास्त ट्रेंडिंगला चालू आहे बघा, उभे डिझाईन असते पूर्ण 9:60ची। तर त्यासाठी तुम्हाला 9:60 300 रिझोल्यूशन ठेवायचं। इथं कधी पण 300 रिझोल्यूशन ठेवायचं। आता 300 रिझोल्यूशन कधी ठेवायचं, तर 7:11 असेल किंवा 14:10 असेल किंवा 15:15 किंवा 19:20 असेल ना, तर तुम्ही 300 रिझोल्यूशन ठेवू शकता। म्हणजेच 10च्या पुढे आणि 20च्या आत असेल तर तुम्ही 300 रिझोल्यूशन इथं ठेवू शकता। ठीक आहे, आता 200-250 रिझोल्यूशन कधी घ्यायची, तर जेव्हा आहे ना तुम्हाला साईज आली 20च्या पुढे आणि 30च्या आत आली तर तुम्ही 200 किंवा 250 ठेवू शकता, तुमच्या PCच्या कॉन्फिगरेशननुसार ठेवू शकता। ठीक आहे, ही झाली आपली नॉर्मल रिझोल्यूशन घ्यायची पद्धत। ठीक आहे, एवढं तुम्हाला कळलं असेल। आता सर्वात महत्त्वाचं असतं हे ओरिएंटेशन। आता समजा तुम्हाला एखादा क्लायंटने कॉल केला आणि त्यांना एखादा बर्थडे डिझाईन पाहिजे असले समजा, तर तुम्ही पहिल्यांदा विचारायचे की तुम्हाला त्यांना समजा फ्लेक्स बनवायचं आहे, छापून बनवायचं आहे, तर त्यांना विचारायचं, किंवा नसेल छापायचं तरी पण विचारायचं तुम्हाला उभी साईज पाहिजे की आडवी साईज पाहिजे। त्यामध्ये कन्फ्यूज होतो आपण। ते जास्तीत जास्त क्लायंट फिटमध्ये आपल्याला साईज सांगतात की 9:10चा बनवायची, 10:10चा बनवायची। 10:10साठी तर ओरिएंटेशन येत नाही, पण समजा 10:15चा बनवायची, तर तुम्ही ओरिएंटेशन विचारून घ्या की तुम्हाला आडवं बनवायची की उभं बनवायची, हे दोन्ही महत्त्वाचं आहे। ठीक आहे, तर ते विचारल्यानंतर तुम्ही डायरेक्ट साईज घेऊन इथं टाकू शकताय। समजा तुम्हाला आली किती 7:7ची ऑर्डर आली, 7 आणि 7। आता इथं तुम्हाला 500 रिझोल्यूशन ठेवली तरी चालेल, किंवा 500च्या वरती जर तुमचा PC चांगला असेल तर 500च्या वरती पण ठेवू शकताय। आता PC का 500च्या वरती का, समजा 800 रिझोल्यूशन ठेवलं आणि तुमचा PC वीक असला ना तर तो खूप जास्त लॅग मारेल आणि प्रॉपर वर्क नाही करणार। त्यामुळे जास्तीत जास्त 500 रिझोल्यूशन तुम्ही ठेवू शकता नॉर्मल तुमच्या PCच्या सेटअपनुसार। तर चांगला सेटअप असेल तर तुम्ही 800 पण ठेवू शकता, ती पण चालेल। ठीक आहे, आता 7:7 ऑर्डर आली तर त्याला 500 रिझोल्यूशन तुम्ही ठेवू शकता। इथं कलर मोड कायम RGB कलर ठेवायचा आहे।
इथं काय नाही 8 बीटचा काय नाही, एवढा 8 बीट असलं तरी चालेल. हे बॅकग्राऊंड कॉन्टेंटचा पण काय विषय नाही, फक्त तिथं तुमचा कॅनव्हास ते कलरचा येतो, चेंज करायचा असलं इथून तुम्ही चेंज करू शकताय. आणि इथं कलर प्रोफाईल कायम sRGB ठेवायची आपल्याला, दुसरी कोणतीच ठेवायची नाही, sRGBच आपल्याला ठेवायची. बाकी इथं काय नाही, स्क्वेअर पिक्सल असतात. ठीक आहे. आता ही झाली नॉर्मल साईज, पहिली पद्धत झाली. आता आपण दुसरी पद्धत बघू, जे आपल्याला कस्टमर नेहमी सांगत असतात, फुटामध्ये सांगतात की आम्हाला 7x7चा पाहिजे, फुटामध्येच ते असतात. आता आपण त्याला विड्थ आणि हाईट तर नाही विचारू शकता की तुम्हाला विड्थ किती पाहिजे, हाईट किती पाहिजे, ते तर त्यांना समजणार नाही. त्यामुळे आता फीटची प्रोसेस आपण बघू. आता हीच 7x7 डिझाईन आपण फीटमध्ये कन्वर्ट करू. ठीक आहे. तर पहिल्यांदा त्याच्यासाठी आपल्याला कॅल्क्युलेटर ओपन करायचे, त्याच्या पण 2 पद्धती पडतात. तर आता समजा 7x7 सांगितले त्यांनी, तर आता एका फुटामध्ये किती इंच असतात, तर 12 इंच असतात, बरोबर. तर त्याला 12 गुणाकार करायचा, 7 आणि 12 किती झाले, 84 झाले, बरोबर. तर इथं 84 टाकून द्यायचं, 84, इथं पण तेवढेच येईल 84. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपल्याला रेझोल्युशन सेट करायची. आता रेझोल्युशन कशी सेट करायची, आता 84 हे तर खूप जास्त आलं, 30च्या आत पण नाही येत आणि 30च्या पुढेच येतं समजा. तर आता काय करायचं, यांचा गुणाकार करायचा आपल्याला, 84चा आणि 84चा. तर कॅल्क्युलेटर ओपन करू आपण आणि 84 गुणिले 84 किती येतात, 7056 येतात. आता आपल्याला याचा गुणाकार रिझोल्युशनची करायची. आपल्याला समजा अंदाजेच आपण घेऊ, समजा किती 100 घेऊ, समजा 100, तर किती येतात, 7,05,700 येतं. एवढे नाही चालणार. तर तुम्हाला पिक्सल किती पाहिजे, तर 80,000च्या वरती पाहिजे आणि 2.5 लाखाच्या आत पाहिजे. आता पिक्सल म्हणजे काय ते आपण बघू. पिक्सल समजा ही डिझाईन आपली, ही ओपन करू एक. ठीक आहे, ओपन झालेले. आता याच्यामध्ये पिक्सल कुठं असतात ते आपण बघू. तर समजा आपण झूम केलं ना याच्यामध्ये, तर हे जे बॉक्सेस असतात ना, हे बॉक्स याला पिक्सल म्हणतात. आता हे पिक्सल कमी पडले तर ब्लर आपली डिझाईन दिसते, आणि प्रॉपर जर केली तर आपली डिझाईन एकदम HD दिसते आणि कुठलीच फाटत नाही, काय नाही. आपण म्हणतो ना की आपले फोटो फाटला आहे किंवा डिझाईन फाटले, तर त्याला हेच कारण असतं की पिक्सल आपले प्रॉपर नसतात. ठीक आहे. तर रिझोल्युशन म्हणजे काय, हे पिक्सलांचीच प्रॉपर साईज घेणे. ओके, पिक्सल तुम्हाला समजलं असेल, हे जे बॉक्स असतात हे पिक्सल असतात. ठीक आहे. तर आता आपण त्या गुणाकार केला 84चा जो 7056 आले ना, ती आपली पिक्सल आली. ठीक आहे. तर त्याला 100ने गुणाकार केली तर ही पिक्सल आली, सॉरी ती नाही पिक्सल आली, ही जी 7,05,700 आले ना, ही पिक्सल आली. ठीक आहे. तर आपल्याला 100ने पण भागून जमणार नाही. आता पुन्हा याचा गुणाकार करून समजा आपण किती घेऊ, 20 पकडू, समजा 20 घेऊ. ओके, 20 घेऊ. तर 20 पण चालेल, 20 ठेवली तरी चालेल, कारण 2.5 लाख पिक्सलच्या आत आली पाहिजे आपली, जो रूलनुसार 80,000च्या वरती आणि 2.5 लाखाच्या आत आला पाहिजे. आता ही साईज आपल्या 2.5 लाखाच्या आत येते आणि 80,000च्या वरती येते. म्हणजे जर तुम्ही हा 20 ठेवला रिझोल्युशन तरी पण तुम्हाला चालू शकतं याला. ठीक आहे. तर आपण समजा दुसरा बघू, 20 समजा 50 घेऊन बघू. 50 तर 50 3,52,000 जाते, ही नाही चालणार, 50 नाही चालणार. ओके, समजला असेल तुम्हाला. 2.5 लाखाच्या आत आली पाहिजे फक्त गुणाकार आपला. तर गुणिले 30 ठेवून बघू. तर 30 पण चालेल, 30 रिझोल्युशन आपण इथं ठेवली समजा तर चालेल. इथं आपल्या क्रिएट न्यू वरती आणि जी आपली साईज होती 84 आणि 84, तर इथं तुम्ही 30 रिझोल्युशन ठेवली तरी चालणार आहे. ओके, रिझोल्युशन समजले असेल तुम्हाला कशी बघायची. सोपं आहे, एकदम सोपं आहे. फक्त हाईट जी आपली विड्थ असते आणि हाईट असते त्याचा गुणाकार करायचा, एक अंदाजी किंमत घ्यायची. समजा 30 घेतली आपण किंवा 50 100 घेतली, तर ती 2.5 लाखाच्या आत येते का नाही ते बघायचं. आली तर ठेवायची 30, नाही तर जर जास्त आली तर कमी करायची, कमी आली तर वाढवायची. 80,000च्या खाली आली तर वाढवायची, 2.5 लाखाच्या आत आली तर ठेवायची, किंवा वरती गेली तर ती ठेवायची नाही. ओके, हे आपला कॅल्क्युलेटरचा भाग बघितला. आता आपण एकदम सोपी पद्धत घेऊ विदाऊट कॅल्क्युलेटर. फक्त आपल्याला रिझोल्युशन कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला कॅल्क्युलेटर ओपन करायला लागेल. आता समजा तुम्हाला आली डिझाईन 12x15 आली, 12
आणि 15 डायरेक्ट टाकून घ्यायचं इथं, रिझोल्युशन नंतर सेट करायची. ठीक आहे. 12x15 कस्टमरने साईज सांगितली तुम्हाला उभी, ओरिएंटेशन उभा. तर इथं काय करायचं, जो आपल्या कीबोर्डवर जो स्टार असतो ना, नंबर असतात तिथं स्टार असतो ना, तो दाबायचा. आणि आता 1 इंच, एका फुटामध्ये किती इंच असतात, तर 12 इंच असतात. तर इथं फक्त 12 टाकायचं, म्हणजे इथं गुणाकार होऊन जाईल त्याचं. आणि डायरेक्ट हाईटच्या बॉक्सवरती क्लिक करायचं. हे बघा डायरेक्ट गुणाकार होऊन गेला. आता सेम तीच प्रोसेस इथं पण स्टार दाबायचा, त्याच्यानंतर 12 दाबायचा, 12, आणि त्याच्यानंतर डायरेक्ट रिझोल्युशनच्या बॉक्सवरती क्लिक करायचं. ओके, गुणाकार झाला यांचा 144 180 आला. आता यांचा गुणाकार फक्त कॅल्क्युलेटरमध्ये करायचा. आता 144 180, 144 गुणिले 180 किती येतात, 25,920 येतात. आता याची रिझोल्युशन काढण्यासाठी अंदाजे रिझोल्युशन घेऊ आपण, 20 घेऊ, पुन्हा 20 घेऊ समजा. बरोबर किती आली, 5,18,400. तर ही चालणार नाही, कारण ही आपल्या 2,500 पिक्सलच्या वरती येत आहेत, तर ती चालणार नाही आपल्याला. तर 20 पण नाही ठेवायची आपल्याला, समजा 10 ठेवायची. 10 ठेवू बरं, सॉरी इथं 10 ठेवू आपण. किती आली, 2,59,000. तर हे पण नाही चालणार, कारण 2.5 लाखाच्या वरती जाते, तर हे पण चालणार नाही. तर आपण 10च्या जागी बरं 8 करून बघू आपण, गुणिले 8 रिझोल्युशन. तर 2,07,360, म्हणजे 8 चालेल, 8 रिझोल्युशन ठेवली तरी चालेल. तर मग इथं यायचं आपल्या, आणि इथं डायरेक्ट आपली 8 रिझोल्युशन टाकून द्यायची आणि क्रिएट करायचं, आणि डायरेक्ट आपलं डिझाईनचं काम सुरू करायचं. सोपं आहे खूप, जास्त काय रॉकेट सायन्स नाही, जास्त काय डोकं लावायची गरज नाही, सोपं आहे. तुम्हाला जर फक्त फिटमध्ये काम करायचं असेल तर ते पण करू शकता. आणि नॉर्मल जी साईज तुम्हाला आली समजा 12x15, तर डायरेक्ट 12 आणि 15 टाकून तुम्ही याचा पण गुणाकार करून इथं रिझोल्युशन सेट करू शकता. दोन्ही पद्धत सेम आहेत, जास्त काय अवघड नाही. फक्त या नॉर्मल जी कस्टमर सांगतो ना 12x15, डायरेक्ट 12 आणि 15 टाकलं की इथं फक्त रिझोल्युशनची साईज वाढते, बाकी सेम प्रोसेस असते. आणि फुटामध्ये जर कन्वर्ट केला ना तुम्ही, तर ते फक्त रिझोल्युशन कमी होते. नॉर्मली दोन्ही पण सेमच आहेत, तुम्हाला जी आवडेल ती तुम्ही वापरू शकता. आता हे 12x15ची फक्त 12x15चा गुणाकार करायचा, इथं यायचं 12 गुणिले 15, त्याच्यानंतर 180 आली, गुणिले 300ला बघू आपण, 300 पण चालेल, 300 रिझोल्युशन ठेवू शकता इथं. या जो पहिला मेथड आहे ना, आपला पहिला रूल आहे ना, त्याच्यामध्ये आपल्याला 40,000 पिक्सलच्या वरती लागतात, आणि 1 लाखाच्या आतमध्ये, 1.5 लाखाच्या आतमध्ये पाहिजे, सॉरी. तर ते पहिल्यांदा आपल्याला सांगायचं राहून गेलं. पहिली जी पद्धत बघितली त्याच्यामध्ये आपल्याला 40,000 पिक्सलच्या वरती आणि 1.5 लाखाच्या आतमध्ये आली पाहिजे, म्हणजे 300 रिझोल्युशन चालेल. कारण ही 20च्या पुढं पण नाही आहे आतमध्ये, आणि 10च्या आधी पण नाही, कारण 500 रिझोल्युशन ठेवायला. ठीक आहे, तर 300 रिझोल्युशन ठेवलं तरी चालेल इथे. ठीक आहे, तर समजलं असेल तुम्हाला. जास्त काय लोड घेऊ नका, नॉर्मल आहे, फक्त गुणाकार करायचे. 12 जी साईज आली ती टाकायची, त्याचा गुणाकार एका अंदाजी किंमत घ्यायची. त्याच्यामध्ये पिक्सलची साईज पहिल्या रूलमध्ये 40,000च्या वरती पाहिजे आणि 1.5 लाखाच्या आतमध्ये पाहिजे. आणि दुसरी ती आपण फिट टू इंचेस केली, ती इंचेस टू फिट केली, त्यामध्ये आपली 80,000च्या वरती पाहिजे आणि 2.5 लाखाच्या आत पाहिजे. ठीक आहे, समजलं असेल. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. बाकी कोणत्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे कमेंटमध्ये सांगा, आपण त्यावरती प्रॉपर व्हिडिओ बनवू. आणि हे जे आपल्याला ॲल्बम दिसतं हे आपण इंस्टाग्रामवरती शॉर्टमध्ये टोटल सांगितलेलं आहे. हे सर्व ॲल्बम डिझाईन आहेत, ते आपण शॉर्टमध्ये रील्सच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. तर इंस्टाग्रामला नक्की फॉलो करा, आणि टेलिग्रामला सर्व मटेरियल, डेली मटेरियल चालू आहे, तर टेलिग्रामला पण नक्की जॉईन करा. ठीक आहे, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडली तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, आणि आपल्या व्हिडिओला लाईक पण करा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.